जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, तर आपलं हे सुरू होतं ना, ही शेवटची स्लाइड सुरू होती मला वाटतं. तर ही मी जरा आपण म्हणजे लवकर करूया ही. तर मीच वाचतो. किम पुनः कारणं शोकस्य अस्त्रपरित्यागस्य वा. हे किम पाहिजे इथं. हं. किम म्हणजे मग काय कारण आहे शस्त्रत्यागाचं, पुन्हा शोकस्य किंवा शोकाचं. कारण त्यांनी सांगितलं होतं ना की शोकाने त्यांनी अस्त्र किंवा शस्त्रांचा त्याग केला. मग सूत सूत सांगतो की ननु कुमार एव कारण. आता ननु ननु हा शब्द आहे ना, ननु आणि नूनम यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. हम्म. नूनम म्हणजे खरोखर, किंवा निश्चित. हा, आणि ननु म्हणजे बहुधा, ज्याला आपण म्हणतो ना बहुधा असंच झालं, असं नाही बहुधा म्हणजे थोडासा डाऊट असतो. पण तेव्हा पण, आणि हा ननु हा शब्द आहे ना, हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतो. इतर आधेमध्ये कधी येत नाही. आपण जसं मराठीत म्हणतो शायद, हिंदीमध्ये त्याला शायद म्हणतात, शायद ऐसा हुआ होगा, शायद म्हणजे थोडा डाऊट आहे असं. तसं ननु, ननु कुमार एव मराठीत कारण. बहुतेक. बहुतेक हा, ना. मराठीत बहुतेक बरोबर, बहुधा किंवा बहुतेक. हा, तर ननु म्हणजे बहुधा किंवा बहुतेक, कुमार हेच कारण असावे. तर कुमार म्हणजे कोण? अश्वत्थामा. हं. त्याला तो सारथी कुमार कुमार म्हणत असतो ना. तसं. कारण तो द्रोणाचार्यांचा पुत्र असतो म्हणून त्याला कुमार म्हटलं जातं. कथम अहमेव नाम, म्हणजे अहम म्हणजे माझंच किंवा मीच कसं काय, असं. हं. तर सूत हा श्रूयताम, म्हणजे श्रू पण दीर्घ पाहिजे, श्रूयताम. हं. ऐक, ऐका. हा, अश्रुणी विमुच्य म्हणजे डोळ्यातनं पाणी त्याच्या घळाघळा यायला लागलं असं. हं. अश्वत्थामा हत इति पृथासूनुना स्पष्टमुक्त्वा. म्हणजे काय? अश्वत्थामा मेला, हा, असं, हा, त्यांनी पृथासूनु. आता पृथा, पृथा म्हणजे काय सांगा कोणी? कोणाला माहिती आहे पृथा म्हणजे? हो. तिचं दुसरं नाव पृथा पृथा म्हणजे पण होतं. द्रौपदी ना. ऍक्च्युली पृथा. द्रौपदी किंवा जमीन पृथ्वी. नाही नाही नाही. नाही, तर कुंतीचं नाव पृथा होतं. कुंतीचं नाव ती पृथा होतं पृथाची बरोबर. ऍक्च्युअल कन्या होती. हा, पृथा राजाचं पण पृथु राजाचं नाव आहे पृथु ते. पृथु नाही नाही नाही, हा. पृथु राजा आणि त्याची ती कन्या होती. आणि मग त्यांनी ती शूरसेनाला दत्तक दिली होती, अशी कथा आहे ती. तर त्यामुळे पृथासूनु म्हणजे, पृथासूनु म्हणजे सूनु म्हणजे पुत्र, म्हणजे कुंतीपुत्राकडून, हा, म्हणजे स्पष्टम उक्त्वा म्हणजे युधिष्ठिराने अश्वत्थामा हत, हत म्हणजे मारल्या गेला, असं युधिष्ठिराकडून स्पष्ट म्हटल्या गेलं. स्वैरम शेषे गज इति किल व्याहृतम सत्यवाचा. हम्म. आणि मग त्याने पण असं म्हणजे असं स्पष्ट म्हटलं. आणि नंतरच्या व्या हे जरा म्यूट करा, हा बॅकग्राऊंड आवाज येतोय जरा बराच. हा, तर आणि मग उरलेलं जे वाक्य आहे शेषम, हा, जे वाक्य गज इति म्हणजे तो हत्ती, असं असं म्हणजे असं तो बोलला. कोण? युधिष्ठिर. आपल्याला माहिती आहे ना तसं. तच्छ्रुवासौ दयिततनय प्रत्ययात तस्य राज्ञः शस्त्राण्याज्यौ नयनशैलं चापि तुल्यं
मुमोच. आणि त्यांनी म्हणजे ते ऐकून दयित तनय म्हणजे पुत्र म्हणजे त्याचं द्रोणाचार्यांचं पुत्रावरती अतिशय प्रेम होतं. दयित तनय म्हणजे पुत्रप्रेमी. प्रत्ययात तस्य राज्ञः, तर त्या राजाचं असं ऐकून तस्य राज्ञः तच्छ्रुत्वा हम्म, शस्त्राणी आजौ, आजौ म्हणजे युद्धामध्ये शस्त्राणी म्हणजे शस्त्र सोडली आणि काय शस्त्र आणि युद्ध या दोन्हीचा त्यांनी त्याग केला आणि नयन सलिलम म्हणजे नयनातलं पाणी म्हणजे अश्रू ते पण सोडले. म्हणजे एकाच वेळेस त्यांच्या डोळ्यातनं धाराही लागल्या, हात म्हणजे हातातनं त्यांचे शस्त्र हे सगळं त्यांनी आजव म्हणजे ते सगळं युद्धामध्ये त्यांनी युद्धात. हा युद्धात ना सर, आजव म्हणजे? आजव म्हणजे युद्धात, बरोबर. तर सोडलं. अश्वत्थामा हा तात हा सूतवत्सल. हम्म इथे हा स्वल्पविराम इकडं पाहिजे. हा हा वृथा मदर्थम मदर्थम त्यक्त जीवित म्हणजे म्हणजे हे तात, हा हे पुत्रवत्सला. आणि वृथा वृथा म्हणजे उगीचच माझ्याकरता जीवनाचा त्याग करणारे, हा धैर्य राशे, हे धीरवान, हा शिष्यप्रिय, हे सगळ्या म्हणजे सगळे शिष्य ज्यांना अतिप्रिय असतात असे, हा युधिष्ठिर पक्षपातीन म्हणजे हे युधिष्ठिराचे पक्ष घेणारे किंवा पक्षपाती असलेले. इति रोदिती असं म्हणून तो रडायला लागतो. तर सर दयित तनय म्हणजे काय म्हणाला तुम्ही? दयित तनय म्हणजे पुत्रप्रेमीने इथं दिलंय ना आपल्याला. दयित तनय कुठेतरी बघितलं होतं मी. आहे, पुत्रप्रिय अर्थ दिलाय मराठी पुस्तकात. हा पुढच्या तेच स्लाइड ना. पुढच्या स्लाइड आहे. पुढच्या स्लाइड मध्ये हे बघा. हे बघा, दयित तनय हा पुत्रप्रिय, आजो युद्धप्रिय, मुमोच म्हणजे सोडलं. हा तर असं. हम्म. हा मग नंतर कुमार अलम, हे म्हणजे हे कुमारा अलम असो, आता बस बस आता अत्यंत परिवेदन का कार्पण्येनं म्हणजे आता तुम्ही हे काय म्हणजे सोडा म्हणजे करुणेने म्हणजे अत्यंत परिवेदन कार्पण्येनं म्हणजे कार्पण्येनं म्हणजे करुणेने, म्हणजे दयेने, हा आता हे सोडा, या वेदना सोडा असं तो शेवटी सांगतो सूत. म्हणजे वेणी संहारातलं असा हा कथाभाग आहे. तर एकच ते प्रश्न छोटासा, ते युधिष्ठिर पक्ष पातीन म्हणजे फॉलोअर की सोडलेला? पातीन नाही नाही, सोडलेला नाही. पक्षपातीन म्हणजे पक्षपात म्हणजे युधिष्ठिराची बाजू घेणारा असं. ठीक असं म्हटलं जातं ना की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य आणि बाकी पण कृपाचार्य, मुख्यतः हे तिघं, हे तिघच म्हणजे. तर राजसभेमध्ये ते पक्ष पांडवांचा घेतात. मनातून त्यांना पटत असतं की पांडवांची बाजू योग्य आहे. म्हणजे दरवेळेस त्या द्यूत झालं सभापर्वामध्ये किंवा नंतर याच्यामध्ये कृष्ण जेव्हा शिष्टाईला येतो तेव्हा पण ते परोपरीची त्याला सांगतात की तुम्ही सोडून द्या, म्हणजे असं दुर्योधनाला किंवा युधिष्ठिराला. त्यामुळे ते कायम पण ते शेवटी त्यांना निरुपायाने दुर्योधनाच्या किंवा धृतराष्ट्राच्या बाजूनी लढावं लागतं. हे ना एक म्हणजे पक्षपात थोडस पक्षपाती म्हणजे आपण मराठीत पण शब्द आहे ना पक्षपाती, तू पक्षपात, त्याला बायस पार्शालिटी, पार्शालिटी. हा, मग ते युधिष्ठिरच्या बाजूने पार्शल आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. हा म्हणजे अश्वत्थामा नसतो कधी. अश्वत्थामा जो आहे ना तो आता दुर्योधनाचा. हा पण द्रोणाचार्य, आता द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य अर्जुनच असतो ना नंतर. कारण का अर्जुनाने त्यांचं जे द्रुपदाशी जो सूड आहे तो अर्जुनानेच त्यांना
हे करून दिलेलं असतं. नंतर भीष्माचार्यांचंही तसंच. थोडंसं विषयांतर करतो मी याच्यात. तर हल्ली आपल्याला म्हणजे हे होतं ना की जेव्हा द्रौपदी प्रश्न विचारते सभापर्वामध्ये द्यूत पर्वामध्ये, की ती म्हणते ना की आधी युधिष्ठिराने कोणाला लावलं, पणाला. तर ते म्हणतात आधी स्वतःला लावलं. मग नंतर तोच जर नोकर झाला तर मग तो मला कसं काय लावू शकतो, तो तर नोकर झाला. आणि असं एखाद्या स्वपत्नीला असं द्यूत लावणं वगैरे असं बरोबर आहे का वगैरे. ती सगळ्या या आचार्य लोकांना प्रश्न विचारते, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्यांना. तर प्रत्येक जण हेच उत्तर देतो की तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण अर्थस्य पुरुषो दासः असं म्हणतात ते. आणि ही फार प्रसिद्ध वाक्य आहे महाभारतातलं. की म्हणजे आधुनिकला बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना की भीष्माचार्य वगैरे असे सभेमध्ये गुपचूप का राहिले, त्यांनी म्हणजे त्यांनी सोडून द्यायला हवी होती. काय त्याला म्हणतात, विद्रोह करायला हवा होता, बंड करायला हवं होतं वगैरे असं. हम्म. पण त्याला जी कारणं होती ती दोन कारणं होती. एक, भीष्माचार्यांनी आपल्या पित्याला वचन दिलेलं असतं की मी शेवटपर्यंत कुरुकुलाची कुरुकुलाच्या सिंहासनाची सेवा करेल, आणि त्या सिंहासनाचा जो आदेश असेल त्याचीच मी सेवा करेन. त्यामुळे त्यांना त्या प्रतिज्ञेने ते बांधले गेले होते. एक, बरोबर. द्रोणाचार्यांचंही तसंच होतं. ते विद्या त्यांच्याकडे खूप होती, पण त्यांना अक्षरशः मुलादी जेव्हा दुधाचा हट्ट केला तेव्हा त्याला अक्षरशः दूध नव्हतं म्हणून पीठ पाण्यात घालून ते घालून त्याला दूध म्हणून द्यावं लागलं होतं. म्हणजे अत्यंतिक गरिबी. कृपाचार्य पण द्रोणाचार्यांचेच मेवणे, म्हणजे बायकोचा भाऊ. तर त्यांची सुद्धा अशीच गरिबीची परिस्थिती होती. तर त्यामुळे अर्थस्य पुरुषोदास म्हणजे किती पुरुष म्हणजे हे असलात पराक्रमी किंवा हे, तरी अर्थ अर्थ म्हणजे उदरनिर्वाहासाठी तो एकदा का त्यांनी नोकरी किंवा चाकरी पकडली की तो दास होतो. आणि मग दासाचा जो धर्म आहे की काही झालं तरी स्वामी कार्य किंवा स्वामीद्रोह करायचा नाही. त्यामुळे मग ते त्यांचे सगळे हातपाय सुटले. कारण का, ही सगळी जी मंडळी होती तर ही यांच्या दृष्टीने जे आपण म्हणतो ना की म्हणजे भगवान कृष्णांनी पण तेच सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे काय की स्वधर्म म्हणजे आता सेवकाचा जो धर्म आहे की म्हणजे स्वामींनी काही करायला सांगितलं, विहिरीत उडी मार, कड्यावरून उडी मार सांगितलं तरी मारायची, विचार नाही करायचा. हा, तर पूर्ण निष्ठा आणि पूर्ण समर्पण स्वामी मालकाकडे हा सेवकाचा धर्म आहे. त्यामुळे हे सगळे त्यांनी बांधले गेले होते. त्यामुळे त्यांना स्वतःचा चॉईस नव्हता. त्यामुळे अगदी ते द्रौपदी वस्त्रहरण सुद्धा त्यांना काही करू शकले नाही. ते फक्त डोळ्यावर हात ठेवल्याच्या व्यतिरिक्त असं. तर म्हणजे त्याचा म्हणजे पण अश्वत्थामाला ते पटत नसतं. म्हणून तो म्हणतो की हा युधिष्ठिर पक्षपाती, म्हणजे तुम्ही युद्ध तर इकडनं करत होतात पण बाजू नेहमी त्यांची घ्यायचा असं. तर हे महाभारतातलं हे जे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला पटत नाही आजकाल नवीन युगामध्ये की का बरं त्यांनी असं का केलं, इतका अन्याय कसा सहन केला. पण त्याचं कारण ते आहे की त्यांच्या दृष्टीने स्वधर्म पालन आपलं जे कर्तव्य आहे ते सर्वश्रेष्ठ सर्वोपरी, की जे गीतेमध्ये पण कृष्णाने तेच सांगितलंय, नाही का. तर ठीक आहे, अशा रीतीने हा आपला पाठ पूर्ण झालेला आहे. हं? म्हणजे जसं आपण आधी बघा, अगदी आधी आपण वाल्मिकी रामायण बघितलं, मध्ये एकदा काय बघितलं होतं मला वाटतं, महाभारत बघितलं होतं का मध्ये. नल नाही नाही. दमयंती आख्यान. दमयंती, हा, हा, ते एक तर झालं. नल दमयंती या महाभारतातलं आहे. तर ते बघितलं. हा, पण आता बघा भाषा बघा कशी बदलत बदलत जाते. हम्म. वाल्मिकी रामायणाची भाषा ही बरीच जुनी वाटते, महाभारतातली मध्यम वाटते. ही जी आहे हे गेल्या 1500 वर्षापूर्वीच आहे साधारण. त्यामुळे अशी भाषा म्हणजे कुठल्याही भाषेचं जे साहजिक आहे, ज्ञानेश्वरांची मराठी आणि आपल्या मराठीत, नाही का. दासबोध आपल्याला रामदासांचं तरी कळतं, पण ज्ञानेश्वरी अजिबातच कळत नाही का असं.
अशा रीतीने हा पाठ आजचा पूर्ण आपला झालेला आहे. आता इथं पुढचा 6वा पाठ पण हा नलेन परित्यक्तायाः दमयंत्या विषादः हा पाठ एक आहे. तर तर हा घ्यायचा का आपण आत्ताला? घ्यायचा असेल तर हो घेऊ सुरू शकतो आपण. हो सुरू चालेल करू सर. शकतो. चालेल. चालेल ना? हा, ठीक आहे. तर तुम्ही हे एक एक शब्दाचा अर्थ तुम्ही वाचता का? मग असं करूया आपण. मला ना फक्त तुम्ही म्हणे नलदमयंती महाभारतातले मला सॉरी मला एवढं माहिती नाही ते कसं कनेक्टेड आहे. ओके. असं आहे की नळ राजा जो आहे, हम्म, न न यांचा 2 ठिकाणी नलदमयंती आख्यान येतं. हा, एक म्हणजे जो कुरुवंश जो आहे, हा, त्यांचा मूळ पुरुष कुरु, आणि मग त्याच्या पुढे नल हा जो राजा आहे हा कुरुवंशातलाच असतो. ओके. त्यामुळे तो जो वंश पूर्वीपासून सुरू झालेला आहे, चंद्रवंश ज्याला आपण म्हटलं जातं, रामचंद्रांचा सूर्यवंश, इक्ष्वाकू किंवा सूर्यवंश, आणि यांचा कुरु किंवा म्हणजे चंद्रवंश म्हटलं जातं. पण त्याच्यात कुरु नावाचा महापराक्रमी राजा झाला म्हणून त्यांना कुरुवंश म्हटलं जातं, आणि त्याच्या म्हणूनच त्यांना मूळ कौरव किंवा कुरूंचं सिंहासन वगैरे असं म्हटलं जातं. तर नल हा त्याच परंपरेतला होता. एक म्हणजे पांडवांच्या बऱ्याच आधी झालेला असा एक. दुसरी गोष्ट, जेव्हा महाभारतामध्ये जेव्हा हे सगळे वनवासात असतात ना पांडव, म्हणजे अगदी पहिल्यांदाच नळाची एवढी माहिती नाहीये तिकडे. पण नंतर जेव्हा वनवासात असताना पांडव उदास असतात की आपल्यावर अशी का परिस्थिती आली, काय करावं वगैरे वगैरे. नॅचरली म्हणजे एवढा सम्राट आणि एवढे शूर पुरुष, पण त्यांना दैवगतीमुळे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास काढावा लागतो. तर ते असे मग इकडे तिकडे ते वनवासात जात असतात अरण्यांमध्ये. कोणी कोणी त्यांना भेटायला ऋषी वगैरे येत असतात. मग त्यांना ते आपल्या व्यथा मांडत असतात. मग कुठल्या तरी एका ऋषींनी, मला आता नक्की आठवत नाही, तर त्यांना ही म्हणजे नलदमयंतीची गोष्ट विस्तृतपणे सांगितली त्या वनवासात. हा, म्हणजे वनपर्वामध्ये, की म्हणजे तुम्ही सगळे खेद मानू नका. मोठमोठे राजे होते त्यांच्यावर पण असं खूप मोठं संकट आलेलं आहे. मग त्यात त्यांना हरिश्चंद्राची कथा सांगितल्या गेलेली आहे की हरिश्चंद्रावर किती संकट आली. नंतर मग नल राजा, त्याच्यावरती कशी संकट आली, ते पण सगळं सांगण्यात आलेलं. तर हे नलदमयंती आख्यान जे आहे ते त्या संदर्भात महाभारतातलं. रामायणातलं नाही. रामायणात ते झालंच नव्हतं म्हणून. असं रामायण त्याच्या आधीच. ओके, थँक्यू सर. हा, हा, हा. तर ठीक आहे. तर हा, हा. तर हे आधी हे शब्द वाचा बघू. बर, मी वाचते सर. हा, अपक्रांते, हा, चल देने पर, मराठीत निघून गेल्यावर. हा, गतक्रमा, जिसकी थकावट दूर हो चुकी है, हा, विश्रांती घेतलेला. हा, दुसरं आहे अवबुद्धत, जागी किंवा जागी झालेली. हा, संत्रेष्टा, डरी हुई, भासलेली, मराठीत हम्म, भासलेली दिलं. हम्म, प्राक्रोशत, हम्म, चिल्लाई, ओरडली. हम्म. ओरडली. हा, जहासी, जहासी, छोडते हम्म, हो, सोडतो. हम्म, 7 उत्सृज, हम्म, छोडकर, सोडून. हम्म, अनपकृते, अपकार न करने पर, हम्म, अपकार न करता. हम्म. परेण, दुसरे से, दुसऱ्याने. आता अन 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 अपकृते. हा, अन अपकृते असं. हम्म.
अन हा अपकृते. अच्छा. हा म्हणजे मूळ शब्द म्हणजे आपण म्हणायचं अनपकृतेच म्हणायचं, पण त्याचं व्युत्पत्ती जी आहे ती फोड अपकृते. असते. हा. ओके. हम्म, परेण, दुसरेसे, दुसऱ्याने. हम्म, पर्याप्त, काफी, हम्म, पुरेसे. हम्म, एतावान, इतना, इतके. हम्म, आवार्य, छिपाकर, ढापकर. लपून, लपवून. हम्म, शोचिमी, चिंता करती हूँ, हम्म, मी चिंता करतो. हम्म, श्रमकार्षितः, श्रम से दुर्बल, हम्म, परिश्रमाने थकलेला. हम्म, मन्युना, क्रोध से, हम्म, रागाने. पर्यधावत, हम्म, दौडणे लगी, धावू लागली. हम्म, विंदती, प्राप्त करता है, मिळवितो. हम्म. प्रदीप्त एव, भंकी हुईसी, भडकलेली. भडकलेली. हा प्रदीप्त म्हणजे प्रकर्षेण दीप्त हा अशा एव च. हं. हम्म. या शब्दांमध्ये काही विचारायचे तुम्हाला, की समजले सगळे शब्द? फक्त दीप्त म्हणजे काय होईल अर्थ त्याचा? काय? फक्त दीप शेवटचं प्रदीप्त एव, सॉरी सॉरी, नाही. प्रदीप्त हा इव इव, प्रदीप्त इव. अच्छा. हा. ओके. ते प्रदीप्त हा भडकी अधिक इव. हुई असेल ना सर, भडकी हुई. हा भडकी होईसीच पाहिजे, त्याचं भंकी बरोबर नाही येते हा, वाटत ते मला. भंकी वेगळंच वाटायला लागलं ते. हा बरोबर. ठीक सर, आणि आहे. शोची चिंता करती हूँ आणि करता हूँ काय अर्थ होऊ शकतो याचा? शोची मी. हो हो हो, दोन्ही होईल. ठीक हो. आहे. आता इथं इथं संदर्भ त्या दमयंतीचा आहे, म्हणून मग सगळे हम्म. स्त्रीलिंग आहेत. दूर हो चुकी है, चिंता करती हूँ, दौडने लगी वगैरे असं. ठीक आहे. आणि सर होता. हे चौथं जे आहे हम्म, संत्रस्था, तर ते हम्म. मराठीत ते त्रासलेली असेल का, तिथे भासलेली झालेलं आहे चुकून? हो, भासलेली नको, त्रासलेली पाहिजे. त्रासलेली तर असेल ना ते. हो हो हा, नाही, डरी हुई म्हणजे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन घाबरलेली. हो. पण ते त्रस्त झालेली असंच असेल ना, ते ऍक्च्युली त्रासलेली त्रस्त म्हणजे. झालेली असंच पाहिजे. हा, खरं त्रस्त झालेलीच आहे ना ती, हो. म्हणून त्रासलेली मराठीतलं बरोबर आहे, त्रासलेली करावं लागेल. ठीक. ठीक आहे. तर आता आपण पुढचं हे सुरू करूया. हा वाचा. पहिला श्लोक कोण वाचेल? सर, मन्युना म्हणजे रागाने कसं काय होतं ते? मन्यू म्हणजे क्रोध. ते मन्यू. नमस्ते आपल्या रुद्रामध्ये आहे ना, नमस्ते रुद्र मन्यव. मन्यव म्हणजे मन्यू, मन्यू सुक्त किंवा असं. तर मन्यू म्हणजे क्रोध. रुद्र ही अच्छा. देवता अत्यंत क्रोधाची देवता आहे ना, तर मन्यू म्हणजे क्रोध. मन्यू ना म्हणजे तृतीय, म्हणजे क्रोधाने असं. अच्छा. हम्म, हम्म. म्हणजे शब्द साधारण दिलेले ना. हा हा. तर आता याचा एकेकाचा तुम्ही हे सोपं आहे तसं, हे फार कठीण नाहीये. तर सांगा बघू. सर, एक प्रश्न विचारतो थोडा. हम्म, हे चंद्रवंश आणि सूर्यवंश आपण जे म्हणतो, हम्म. ते म्हणजे त्याला मागचा रेफरन्स वर काय आहे का? म्हणजे तुम्ही थोडक्यात नंतर सांगितलं चालेल, आता नाही. पण असं त्याला वेगळा रेफरन्स काय आहे का? असं वंश आपण म्हणतो, चंद्रवंश म्हणजे काय आहे, किंवा सूर्यवंशवर असं असं काही त्याला हम्म. रेफरन्सवर आहे का मागे असं काही? नाही नाही, रेफरन्स तर आहेच. महाभारताची जी हा. सुरुवात आहे ना, त्या सुरुवातीमध्ये ते हम्म. सगळं आलेलं आहे. तुम्ही ऍक्च्युली हा. एक काम करू शकता. जे महाभारताची जी सिरियल हा. आहे ना, आपल्या कोणी हा. काढलेली, अं, बी आर चोप्रा. राय हा राही मसूम राजा, हा. बी आर चोप्रा. त्यांचा जो अगदी पहिला भाग आहे ना, पहिल्या भागामध्ये हम्म. या सगळ्या राजांची हा. माहिती आलेली आहे. पहिल्या अच्छा किंवा अच्छा. दुसऱ्या भागामध्ये. हो, तो जरूर बघा. ओके. त्यात ही सगळी आपल्याला इतिहास जो आहे ना, या सगळ्या हा. कुरुवंशाचा हा थोडक्यात म्हणजे हा. कसं कसं ते पुढे गेलं कथा ना, ते बघायला मिळेल. हम्म. हम्म. तर तो चंद्रवंश का पडला आणि सूर्यवंश का पडला, असं काय म्हणजे त्याला रेफरन्स असं बघता आहे येईल. काहीतरी, मलाही आता नक्की आठवत नाही, पण आहे त्याचं काहीतरी ठीक आहे, म्हणजे कधी असेल तर हे तुमच्या सोयीप्रमाणे सांगा. बरोबर. हरकत नाही, आता नाही. हम्म. थँक्यू. ओके सर.
चला वाचा पहिला श्लोक. मी वाचते सर. हा. अपक्रांते नले राजन दमयंती गतक्लमा अबुध्यत वरारोहा संत्रस्ता विजने वने. म्हणजे नळ राजा निघून गेल्यावर हम्म. दमयंती जागी झाली, असं आहे का? का दोन्हीचा अर्थ हा. लावायचा? विजने वना म्हणजे जनरहित वनात का? म्हणजे जिथे लोक विजन नाहीयेत हा. असं. हा म्हणजे निर्जन 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 वनात. वनामध्ये. निर्जन वनात. हा, हा. त्रासलेली म्हणजे त्रासलेली हा. दमयंती. पण हा. वरारोहाचा फक्त अर्थ नाही कळला मला. हा. व व ती जागी हम्म. झाली. अबुध्यत म्हणजे जागी झाली. हम्म. म्हणजे वरारोह म्हणजे सुंदर. हम्म. अच्छा. वरारोह. हा. वरारोह म्हणजे इथं सुंदर असं, म्हणजे सुंदर चेहरा असलेली अशी वरारोह आहे अशी. हम्म. म्हणजे नळ अबुद्धत. राजा निघून गेल्यावर हा. जेव्हा निर्जन वनात. जेव्हा अच्छा. जेव्हा हा. ती दमयंतीची थकवावट दूर झाली, तेव्हा ती जागी झाली, म्हणजे अबुद्धत म्हणजे जागी झाली. आणि आणि मग ती त्या निर्जन वनामध्ये संत्रस्त म्हणजे घाबरून घाबरली असं. संत्रस्त घाबरली झाली. किंवा हा, हा. त्रस्त म्हणजे झाली. हा. त्रस्त झाली, विश्रांती घाबरली. घेऊन जागी झाल्यावर आहे ना, हा. विश्रांती हा. घेतलेली जागी झाली ती. हे कसं आहे की सुंदर. तो त्या नल राजानी तिचा त्याग केला असतो. हं. अशी ती ही कथा. झोपेत असतानाच तो निघून जातो ना. तो निघून जातो, बरोबर. हा. हा हा हा. हा. ते नंतर तिला जेव्हा जाग येते तेव्हा ती घाबरते किंवा त्रस्त होते, भयभीत होते. हं. हो हो. म्हणजे काय झालं असतं की तो म्हणजे अशी ती कथा आहे ऍक्च्युली, की याच्या आधीच, की नल राजा जो असतो ना, त्यांनी कली कली जो असतो, हो. त्यांनी कलीचा काहीतरी अपमान केला असतो, किंवा कलीला, म्हणजे तो अत्यंत पुण्यवान असतो, पण त्याच्यात कलीने प्रवेश केलेला असतो असं होतं. म्हणजे आम्ही असं लहानपणी असं म्हणायचो बघा, म्हणजे आम्हाला सांगितलं जायचं घरी, की बाहेरून आल्यावर तुम्ही हातपाय धुवा, नाही तर कली प्रवेश करतो आणि आपल्या अंगामध्ये हम्म. कलीने प्रवेश केला की म्हणजे, आणि मग कलीने काय होतं, तर मग ती नळाची गोष्ट सांगायची. तर असं काहीतरी, म्हणजे असं मला लहानपणीचं आठवतं. तर तर पण मग त्या कलीला तो सांगतो की तू मला ने, म्हणजे कलीचा म्हणजे कलीच्या विळख्यात तो सापडतो. हा. आणि मग तो दमयंतीला, पण तो फक्त त्याला सांगतो त्या कलीला की मी येतो तुझ्याकडे, पण फक्त ही ही जागी असताना नको. हा. नाहीतर ही मला सोडणारच नाही. हिला झोपू दे आणि मग मी येतो म्हणून, असं. म्हणजे असं तिला ते आधी. त्रास होऊ नये म्हणून तो तसं म्हणतो. हा. हा. असं. आणि म्हणून मग तो जातो ती झोपी गेल्यावरती. दमून दमून ते चालतात चालतात काहीतरी होतं, आणि मग ती हे करते. त्यांनी ते पाप केलं असतं ना, नलानी पण 2-3 वेळा ती पापं केली असतात, असं असतं काहीतरी. ठीक आहे. तर हा. पुढचा वरारोह श्लोक. म्हणजे काय सांगितलं? वर वरारोह हे म्हणजे सुंदर मुखकमल असलेली असं. अच्छा. हं? म्हणजे आपण ते सुंदरी म्हणू शकतो का? नाही ना? सुंदर अं, दिसणारी असं. वरारोहे म्हणजे, हो तसं म्हणजे म्हणू शकतो सुंदर, किंवा अ, किंवा सुंदर स्त्री असं म्हणा ना, फक्त जनरल. हा. हम्म. हा. वरारोहे हम्म. सुंदर म्हणजे सर स्त्री म्हणा. इथे, हा सर बोला. ती दमयंतीची ही विशेषणं होतील का? सुंदर चेहरा असलेली, त्रासलेली, ही सगळी? हो 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 हो. नाही, मग ते संत्रस्ता आधी. ही, ऐका ना, संत्रस्ता हे एक धातू साधित आहे. वरारोहे तिचं विशेषण आहे, म्हणजे अवुद्धत म्हणजे वरारोहा दमयंती असं पण, सुंदर दमयंती असं पण. हं. म्हणजे ती त्रासून झोपी गेली होती आणि ती जागी झाली ना, नळ नाही राजा त्रासून, गेल्यानंतर. नाही 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 नाही, त्रासून नाही झोपली मग झाली, कसं? उलट. मी काय सांगितलं तुम्हाला, याचा अर्थ असा होईल की अपक्रांते नले, नले राजन म्हणजे न राजा निघून गेल्यावर, हा, गतक्रमा दमयंती, हं, हा, अबुध्यत म्हणजे
गतक्लमा म्हणजे तिची तिची थकावट दूर झाल्यावर दमयंती जागी झाली. हा. आणि मग नंतर अ, विजने वने हा वरारोहा संत्रस्ता, म्हणजे त्या निर्जन वनात ती जागी झाली आणि त्या निर्जन वनात ती सुंदर स्त्री घाबरून गेली, असं असं अच्छा. एका हा असा त्याचा हे आहे. म्हणजे दोन वाक्य येतात याच्यामध्ये. एक आहे हम्म. अपक्रांते नले राजन अपक्रांते कॉमा हा हम्म. गतक्लमा दमयंती अबुध्यत, हा एक वाक्य. हम्म. नंतर दुसरं वाक्य अ, अ, विजने वने वरारोहा संत्रस्ता भवेत, असं झाली अशी, किंवा घाबरून गेली असं, किंवा संत्रस्ता. संत्रस्ता हेच पूर्ण, अजून क्रियापदाची गरज नाही, धातू सांगू. पुढचं वाचा, पुढचा श्लोक. अपश्यभाना कोण वाचेल? अपश्य वाचू का? हा वाचा. अपश्यमाना भर्तारं शोक दुःख समन्विता प्राक्रोशदुच्चैः संत्रस्ता महाराजैति नैषधम्. हा अपश्यमाना भर्तारं, आपल्या नवऱ्याला न दिसला नाही, म्हणजे तिचा नवरा तिला न दिसला नाही. नाही नाही, भरतरी म्हणजे नवऱ्याला न बघून, किंवा नवरा दृष्टीआड झालेला, किंवा नवरा दिसत नाहीसे पाहून, असं. हम्म. हा पुढे वाचा. नवरा दृष्टीआड झालेला आहे असं पाहून हम्म. शोक दुःख समन्विता, ती हा शोकाने आणि दुःखाने ग्रासली गेली. किंवा व्याकुळ झाली, असं. हा, शोकाने आणि हम्म. दुःखाने व्याकुळ झाले. हा. हम्म. प्राक्रोश दुच्चैः संत्रस्ता, म्हणजे ती उच्च स्वराने, उच्चही प्राक्रोश, आक्रोश करू लागली. आणि इथे परत संत्रस्ता आली आहे. संत्रस्ता म्हणजे परत ती घाबरून गेली. आणि हम्म. महाराज इति नैषधम, हे निषध देशाचा राजा, असं ती ओरडू लागली. बरोबर आहे का? हम्म. हो, साधारण बरोबर प्राक्रोश आहे. हा. उच्चही. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे सांगा सर, तुम्ही सांगा. नाही नाही नाही, साधारण बरोबर आहे. हा. हं. भर्तरी अपश्यमाना हा कंसामध्ये सा शोक दुःख समन्विता, हा हे पहिलं वाक्य झालं. दुसरं आहे की उच्चैही प्राक्रोशत, म्हणजे जोरजोराने प्राक्रोशत, म्हणजे हे क्रियापद झालं. प्राक्रोशत हा म्हणजे ओरडू लागली किंवा ओरडली. हा. ती संत्रस्ता म्हणजे ती घाबरलेली स्त्री, हे हे निषधराज, हे महाराज, असं ती ओरडू लागली, उंच स्वरात किंवा मोठ्याने हाक मारू लागली, असं. हम्म. पुढचं हा वाचा, तिसरं. हा नाथ कोण वाचेल? मी वाचतो. म्हणतो का? हा 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 नाथ, हा हा नाथ, महाराज, नाथ म्हणा, हा नाथ. नाथ, हा हा हा, महाराज, हा महाराज, स्वामीन, महाराज, महाराज. हा हा स्वामीन, हा. किम जहासी माम, हम्म. हा हम्म. हतास्मी, विनष्टास्मी, भीतास्मी, विजने वने. हम्म. म्हणजे हे नाथ, हे हम्म. महाराज, हम्म. हे स्वामी, हम्म. किम जहासी माम म्हणजे मला कुठे सोडले? अं, किम म्हणजे मला इथं ना, कसे? म्हणजे कसे किंवा का सोडले, असं पण होऊ का शकेल. सोडले? म्हणजे का म्हणजे सोडले? हा हा का जह जह म्हणजे जह म्हणजे त्याग करणे किंवा सोडणे, असं. हा, हा छोडते हो लिहिलंय इथे. हा, मला का का सोडले? हा. हा हतास्मी, हतास्मी म्हणजे काय? मला हत अतः हा असणे. अस्मि, हता अतः अस्मी, हा हता अस्मी, मी तर आता मरून गेली, असं म्हणजे मी तर मेली, आता तर असं. मरून गेली. हा म्हणजे माझं हा, मी तर मरण मेली, आले असं काहीतरी. मी तर मेली, असं. विनश हा विनष्टास्मी याचा संधी विग्रह काय? म्हणजे म्हणजे विनष्ट अस्मि. विनष्ट अस्मी. हा विनष्टा अस्मी, असं असं होईल सर. ती हे आहे हा ना. हा बरोबर, हा बरोबर. इथे सगळं हता, विनष्टा, भीता स्त्रीलिंगी होईल, बरोबर आहे. हा, हा विनष्टा म्हणजे
नष्ट नष्ट झाले. गेली, म्हणजे नष्ट झाली, म्हणजे पूर्ण संपूर्ण नाश नष्ट संपूर्ण झाली. गेली. हा. भीता अस्मे मी घाबरली या निर्जन वनात. या निर्जन वनात हा म्हणजे पहिल्या दोन आहे ती म्हणते हा मी मी तर आता मेली, मी तर आता नष्ट झाली या निर्जन वनात. हा मी मी खूप घाबरून गेली आहे असं. हम्म, घाबरलेली आहे असं. ते जहासी सर वर्तमान काळ आहे ना, इथे हो सोडतो. हो. कारण त्याला तिला वाटतं आत्ताच कुठेतरी गेलाय असं, हा, आजूबाजूलाच इथेच आहे असेल. म्हणजे तो हा, कुठे सोडतो. आजूबाजूलाच असेल असं. हिला काही माहिती नसतं ना कसा गेला, तो का हो गेला हो. वगैरे. हा. हा. हम्म. वाचा. मी वाचू पुढचं. हा. वाचा. हॅलो, हा. ननु नाम महाराज धर्मज्ञ सत्यवागसी कथमुक्त्वा तथा सत्यम सुप्तामृत्सुजम मागतः. आता मगाशी मी नंदू म्हणजे खरोखर म्हटलं ना, खरोखरच हा. महाराज नाही यांचं नाव. नाही नाही, चूक चूक. मी काय हा सांगितलं, ननू आणि नूनम यात खूप हा गोंधळ होतो लोकांचा. नूनम म्हणजे खल खरो न- खरोखर. म्हणजे खरोखर. निश्चितपणे पूनम म्हणजे खरोखर. निश्चितच किंवा खरोखर असं. ननू म्हणजे बहुधा किंवा शायद बहुतेक. असं. हम्म. बहुतेक. बहुतेक. हा. हम्म. बहुतेक हा. नाम महाराज म्हणजे काय, नाम महाराज धर्मज्ञ सत्यवागसी म्हणजे हा. धर्माप्रमाणे सत्याने वागणार असं. हा. महाराज. गती. हा. आपलं नाव तर धर्मज्ञ आणि सत्यवाद म्हणजे सत्यवादीन असं आहे, सत्यवचनी असं आहे बहुधा, हा, नाही का असं. सत्य बोलणारा. हा, आता इथे ननू म्हणजे शायद किंवा बहुतेक बहुधा बहुतेक असं. बहुतेक हा, की बहुतेक. तुम्ही तर बहुतेक असे आहात असं. हा. हम्म. म्हणजे असं ते कोणाला म्हणतात हे? नलराजन महाराजांना म्हणते ना ती, नळराजाला मनात म्हणते नवऱ्याला. ती, नवऱ्याला नवऱ्याला म्हणते म्हणते म्हणजे ती. ती महाराज. हे हा नाही नाही, हे महाराज आपलं नाव तर धर्मज्ञ आणि सत्यवाद वचनी असं आहे बहुधा. हा. असं. त्याची मनातल्या कथम. मनात असावी, कारण कोणी काय नाही आहे ना तिकडे. आता कोणी नाहीच आहे ना तिकडे आता. हा, नाही म्हणजे म्हणजे तिला ते असं मोठ्यानेच वाटतं. किंवा ती विलाप करत मोठ्याने पण म्हणत असेल ना. हा इथे मोठ्यानेच पण म्हणत ज्याला असेल ना. मोनोलॉग म्हणजे म्हणतो तो मोठ्याने म्हणते ती. असेल. सेल्फ म्हणूनच. म्हणजे तिच्या मनातले विचार असं. मोनोलॉग आहे बरोबर. मोनोलॉग. हम्म. हा. अच्छा. पुढे कथमुक्त्वा तथा सत्यम सुप्ता मृत्युजम मागत. तर सुप्तुज मृत्यू म्हणजे बघते काय हे आहे. सुप्ता नको, सुप्ता पाहिजे. हा सुप्ता. हा सुप्ताम सुप्ताम. हा. सुरू नाही हे सुप्ताम झालं. उत्सृज्य हा. सुप्ताम उत्सृज्य माम गतः. आता याचं काय होईल सांगा, दुसऱ्या वाक्याचं. कथमुक्त कथ म्हणजे असं म्हटलं जातं. नाही नाही नाही, याचा अर्थ कथमुक्त. नाही नाही, सांगतो मी थोडस. कथम नाही, हे थोडं कठीण आहे, सांगतो मी. हा, तथा म्हणजे तसं. तेव्हा. तथा म्हणजे इथं तेव्हा. हा. हा. किंवा तेव्हा सत्य असं बोलून. हा. तुम्ही सुप्ताम म्हणजे झोपेत, सुप्ताम म्हणजे झोपेत, उत्सृज्य माम म्हणजे माम सुप्ताम उत्सृज्य गता म्हणजे मला झोपेत झोपेत हा तुम्ही सोडून सोडून गेले. गेलात. एक मिनिट, एक मिनिट. हम्म. तर मला तुम्ही आता काय असतं माहितीये का, की त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते, किंवा जसं विवाहाच्या वेळेस सुद्धा जसं पती पत्नीला आश्वस्त करतो, म्हणजे शब्द देतो की मी तुला कधी अंतर देणार नाही, बरोबर, विवाहात. तर त्यांचं नलदमयंती विवाह पण फार प्रसिद्ध आहे, म्हणजे असा तिने त्याला कसं स्वयंवर झालं वगैरे
ते एक वेगळंच छान सुंदर कथानक आहे. तर त्याच्यामध्ये नलाने तिला शब्द दिलेला असतो की मी तुला कधी अंतर देणार नाही वगैरे. तर मग तुम्ही तेव्हा तर असं बोललो सत्य, मग 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 ते सत्य कसं होईल? मला असं तुम्ही झोपेत